हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त मधील वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत। तर कोणत्या पदाची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ती माहिती आपण पाहणार आहोत। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं पहा की धर्मादाय आयुक्ताच्या परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होतील। व्हिडिओ बनवून त्याची माहिती दिली होती आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्येच धर्मादाय आयुक्ताच्या परीक्षा होत आहेत आणि त्याचा ऑफिशियल टाइम टेबल किंवा ऑफिशियल वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे। तर ती सगळी माहिती आपण पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राइब करा। जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या। फक्त 200 प्लस GST च्या कमी फी मध्ये हे ई-बुक उपलब्ध करून दिलेलं आहे। तर या ठिकाणी पाहता एक्झामिनेशन शेड्यूल अँड डेट फॉर न्यू रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइज 8/2025 त्याच्या खाली काय दिलेलं आहे पहा। 4 नोव्हेंबर पासून परीक्षा सुरू होत आहेत। 4 नोव्हेंबर 2025 ला पहिल्या शिफ्ट मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी चा पेपर आहे। दुसऱ्या शिफ्ट मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सी, त्याच्यानंतर लीगल असिस्टंट ग्रुप बी। शिफ्ट 3 मध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप बी नॉन रॅजिटेडची परीक्षा आहे। त्याच्यानंतर 6 नोव्हेंबरला पेपर होणार आहे। 6 नोव्हेंबर 2025 ला शिफ्ट 8 मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे। शिफ्ट 2 मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चाच पेपर आहे। शिफ्ट 3 मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी त्याचबरोबर स्टेनोग्राफर हायर ग्रेडचा पेपर होणार आहे। त्याच्या पुढे पाहता 7 नोव्हेंबरचा पेपर। तर 7 नोव्हेंबर 2025 ला तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे। त्याच्यानंतर 10 नोव्हेंबर 2025 ला तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे। 18 नोव्हेंबर 2025 ला सुद्धा तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर आहे आणि 12 नोव्हेंबर 2025 ला तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी चा पेपर होणार आहे। तर अशा पद्धतीने 4 नोव्हेंबर पासून धर्मादाय आयुक्तालयाच्या परीक्षा सुरू होत आहेत। त्या 12 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत। मध्ये काही गॅप सुद्धा आहेत। तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राइब करा। थँक्यू व्हेरी मच।